नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत कोकणातील खास पारंपरिक आणि अतिशय स्वादिष्ट फणसाचे सांदण. पिकलेल्या गोड फणसाचा सुगंध, नारळाची चव आणि मऊसूत टेक्स्चर एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल. ही रेसिपी अगदी सोपी, घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत. तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजची खास रेसिपी, फणसाचे सांदण. यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप फणसाचे गरे. हे मी बरक्या फणसाचे गरे घेतले आहेत. पाव चमचा वेलची पूड, अर्धा छोटा चमचा मीठ, 3 मोठे चमचे तूप, 2 कप तांदळाचा रवा, 3 मोठे चमचे किसलेले ओले खोबरे, 1 वाटी गूळ. मी सर्व माप या वाटीच्या साह्याने घेणार आहे. चला तर मग आता सांदण तयार करायला घेऊया. सर्वात प्रथम आपण या फणसाच्या बिया वेगळ्या करायच्या आहेत. ह्या बिया अशा प्रकारे वेगळ्या करायच्या आहेत. सर्व बिया मी वेगळ्या करून घेतल्या आहेत. आता आपण हे गरे मिक्सरला लावूया आणि त्याची एक बारीक पेस्ट करूया. आता ही पेस्ट तयार झाली आहे. इथे 1.5 कप फणसाची पेस्ट तयार झाली आहे. आपण तिला एका भांड्यामध्ये काढूया. आता ह्यामध्ये 1 कप एवढा गूळ घालायचा आहे. गूळ चिरून घालायचा आहे, जेणेकरून तो लगेचच विरघळेल. आता हे मिश्रण चांगले एकजीव करायचे आहे. ह्यामध्ये गुळाचे खडे राहिले नाही पाहिजे. आता फणसाच्या पेस्टमध्ये हा गूळ चांगला विरघळला आहे. आपण याला झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण तांदळाचा रवा भाजून घेऊया. इथे मी मंद आचेवर कढई ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालत आहे. यामध्ये आपण 2 कप तांदळाचा रवा भाजून घेणार आहोत. तांदळाचा रवा तयार करण्यासाठी मी गावचे तांदूळ वापरले आहेत. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकतात. तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून नंतर ते पंख्याखाली सुकवायचे आहेत. 1 ते 2 दिवसांमध्ये ते चांगले सुकले जातात. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडे तांदूळ घेऊन ते रव्या एवढे बारीक करायचे आहेत. आता हे तांदूळ भाजून झाले आहे. आपण गॅस बंद करूया आणि त्याला एका प्लेटमध्ये काढूया. इथे आपला हा गूळ थोडासा विरघळला आहे. आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घालूया. आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालूया. आता यामध्ये 3 मोठे चमचे किसलेले ओले खोबरे घालूया आणि चांगले एकजीव करूया. आता यामध्ये 2 कप तांदळाचा भाजलेला रवा घालूया आणि चांगले एकजीव करूया. आता हे मिश्रण घट्ट असल्यामुळे आपण यामध्ये अर्धा कप पाणी घालूया. पाण्याऐवजी तुम्ही नारळाचे दूध सुद्धा घालू शकता. आता हे व्यवस्थित पातळ झाले आहे. आपण याला 1 तासासाठी झाकून ठेवूया. आपण हे सांदण इडलीच्या भांड्यामध्ये वाफवणार आहोत. त्यासाठी आपण या प्लेटला तूप लावणार आहोत. हे बघा, तूप लावून झाले आहे. आपण आता फणसाचे मिश्रण बघूया. ह्याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे जसे आपण इडलीचे पीठ घट्ट ठेवतो त्या प्रकारे. आता हे मिक्सचर आपल्याला इडलीच्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे. हे पूर्ण भरायचे नाही, अर्धेच भरायचे आहे. अशा प्रकारे आपण सर्व प्लेट तयार करूया. आता इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी ठेवायचे आहे. त्यानंतर हे इडलीच्या प्लेट्स अशा एकावर एक ठेवायचे आहेत. आता झाकण लावून गॅसच्या मोठ्या आचेवर 20 ते 25 मिनिटांसाठी आपण हे वाफवून घेणार आहोत. ही सांदण बनवायची आधुनिक पद्धत आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये सांदण बनवताना चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर हे मिश्रण पातळ असे पसरवतात. त्यावर परत केळीचे पान ठेवतात आणि परत हे मिश्रण पसरवले जाते. अशा प्रकारे 3 ते 4 वेळा केळीचे पानावरती मिश्रण पसरवले जाते आणि जसे आपण मोदक वाफवतो तसे ते वाफवायचे असतात.
आता इथे 20 ते 25 मिनिटं झाली आहेत. आपण गॅस बंद करूया आणि चेक करूया की सांदण तयार झाले की नाही. बोटाने आपण असे चेक करायचे. जर ते चिकट लागत असतील म्हणजे सांदण तयार झाले नाही, पण चिकट लागत नसतील म्हणजे सांदण तयार झाले. आता आपण ह्या प्लेट्स अलगद अशा बाहेर काढूया आणि थंड करूया. थंड झाल्यावर हे आपण हातानेच काढू शकतो. आता हे सुद्धा बघूया झाले की नाही. सुरीने आपण चेक करूया. जर सुरीला काही चिकटले नसेल म्हणजे हे सांदण तयार झाले. आता आपण हे थंड करायला ठेवूया. अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने आपण हे काढायचे आहे. हे बघा, हे किती व्यवस्थित असे हाताने निघत आहे. अशा प्रकारे आपण सर्व सांदण वेगळे करूया. आता प्लेटमध्ये जे आपण शिजवले होते ते थंड झाल्यावर आपण त्याचे काप करणार आहोत. हे बघा, किती सुंदर असे सांदण तयार झाले आहे. हे सांदण तुम्ही नारळाच्या दुधामध्ये गूळ घालून खाऊ शकतात. अप्रतिम चव लागते. तर मंडळी, अशा प्रकारे आपले पारंपरिक आणि स्वादिष्ट फणसाचे सांदण तयार झाले आहे. घरभर दळवळणारा फणसाचा सुगंध आणि मऊसूद गोड चव नक्कीच तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची प्रतिक्रिया आणि सूचना मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.